श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. धुलिवंदनच्या दिवशी वास्तूशी संबंधित काही उपाय केल्यास ते खूप फायदेशीर ठरतात. तर ते कुठले उपाय करायचे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. होळीचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. होळी, धुलिवंदन हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून आणि त्यांच्या तक्रारी विसरून गळाभेट घेऊन आनंद साजरा करतात. धुलिवंदनच्या एक दिवस आधी होलिका दहन केले जाते. यावेळी सर्व प्रकारचे वाईट, दोष, काही बाधा असतील आणि नकारात्मकता मनातून काढून टाकली जाते. त्याचबरोबर धुलिवंदनच्या दिवशी वास्तूशी संबंधित काही उपाय केल्यास ते खूप फायदेशीर ठरतात. जाणून घेऊया धुलिवंदनच्या दिवशी करायचे असे काही वास्तूचे उपाय ज्यामुळे वर्षभर घरात सुख समृद्धी राहील. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धुलिवंदनच्या एक दिवस आधी होलिका दहन केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार धुलिवंदनच्या दिवशी घराच्या प्रत्येक भागात होलिका दहनाची राख शिंपडल्यास सर्व प्रकारचे अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुख शांती नांदते. धुलिवंदनच्या दिवशी सर्वप्रथम देवता आणि आपल्या कुलदैवताचे स्मरण करावं आणि घराच्या भिंतींवर भगवान श्री विष्णू आणि राधा यांचे चित्र लावावं. त्यांचे चित्र बेडरूममध्ये लावणे अधिक शुभ मानले जाते. फोटो लावण्यापूर्वी राधाकृष्णाच्या चित्राची पूजा करून त्यावर फुले व गुलाल अर्पण करावा. यामुळे घराची वास्तू समस्या दूर होते. होळीच्या दिवशी आणि येणाऱ्या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळवायचे असेल आणि तुमचा मान सन्मान वाढवायचा असेल तर उगवत्या सूर्याचे चित्र घर किंवा कामाच्या ठिकाणी पूर्व दिशेला लावावं. असं केल्याने तुमच्या मनात त्याचप्रमाणे कामात गती येईल आणि अडथळे दूर होतील. त्यानंतर वास्तूनुसार एखादं झाड नक्कीच लावावं. वनस्पती ऊर्जा आणि समृद्धी आणतात. अशा परिस्थितीत होळीच्या दिवशी घरात काही रोपं नक्की लावावी. तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुळस, मनी प्लांट आणि इतर कोणतेही रोप लावू शकता. जर तुमच्या घराच्या शिखरावर ध्वज असेल तर होळीच्या दिवशी तो नक्कीच बदलावा. या उपायाने घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होतं. तसेच घरात पसरलेली नकारात्मक ऊर्जा नक्कीच नष्ट होते. त्याचबरोबर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.